इच्छा तेथे मार्ग. काय झालं, गावी गेले होते पण मला पटकन यायचं होतं. 2 दिवसात जे काय होतं ते आवरून. पण मला उद्या यायचं तर लगेच पौर्णिमा पण होती, होळीची तयारी करायची होती, रेणुकाचं ऑफिस होतं, त्यातनं पण रेणुकानं दिवसभराची सगळी तयारी केलेली होती. मग डाळ तिच्या आईनं डाळ दिलेली घरची, पण त्याला मला झाडल्याशिवाय चैन पडला नाही. नंतर निवडली, कुकरमध्ये शिजत घातली. ते जाऊ दे, स्वयंपाक तर आपण पटापटा बोलत राहतो, ते स्वयंपाकाचं काहीतरी करत राहते. पण मी तुम्हाला सांगते, इच्छा तिथे मार्ग म्हणजे काय झालं. मला सत्यनारायण करायचं होता, म्हणून मी आवरलं आणि सकाळीपासूनच निघाले होते. आईपासून पाय निघत नव्हता, तरी पण पुढे येऊन आले. आईनं एका बहिणीच्या मुलानं मला सोडलं. तर ज्या रिक्षात बसले ना, तर मी विचार करत होते, आता सत्यनारायण आहे, मग मला जाताना फुलं वगैरे गोळा करायला लागतील. तर मला तिथंच एक फुलांचं पोतं घेऊन बसलेले शेजारीच काका होते, माझ्या शेजारीच. मग त्यांच्याकडनं मी 10 रुपयाची फुलं त्यातनंच विकत घेतली. घरातूनच पानं वगैरे विड्याची हे सगळं गोळा करून येता येता आले होते. मग इथं आले, स्वयंपाकाची तयारी केली. आणि आपल्याला जर इच्छा झाली एखादं काही करायचं असलं तर आपण म्हणजे परमेश्वर पण पाठीशी कसा असतो बघा. म्हणून सतत असं म्हणजे एखादं जहाज किंवा नाव जेव्हा पाण्यामध्ये तिचा प्रवास करत असते ना, तेव्हा ती कधीच बुडत नाही. पण जर त्या नावेला एखादं भोग पडलं आणि ते बाहेरचं पाणी जर त्या नावेच्या आत किंवा जहाजाच्या आत शिरलं तर मात्र ती नाव नक्कीच बुडते. अगदी त्याचप्रमाणे माणसाचं पण आहे, नाही का. आपल्या आजूबाजूला असंख्य लोकांचा जनसमुदाय असतो. त्या प्रवाहामध्ये प्रत्येक माणूस स्वतःला असा एकटा प्रवास करत असतो. त्याला कितीतरी माणसं रोजच्या दिवसाला येऊन एखाद्या लाटेप्रमाणे धडकतात. एखादा क्षण मात्र जर कमकुवत झाला आणि बाहेरच्या विचारांना जे त्याच्यासाठी अयोग्य ठरणार आहे असा विचार त्यांनी जर त्याचा आत समाविष्ट केले तरच त्याचं स्वतःचं अस्तित्व संपुष्टात येतं. म्हणून लोक काय बोलत आहेत तुमच्याबद्दल काय किंवा इतरांबद्दल काय केंद्रित करण्यापेक्षा माझं मत काय आहे आणि मला कसं पुढे जाता येईल यावर मी सतत फोकस करत राहते. मला जास्त लक्ष देणे गरजेचं आहे, कारण मला माझी नाव ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सुखरूप जायला हवी आहे, असं आपल्याला स्वतःला सतत वाटलंच पाहिजे. कारण का, आपण जे मनात ठरवतो ध्येय असतो आणि आपलं मन जर साफ असलं ना तर त्याच्याबरोबर परमेश्वर पण तितकाच उभा असतो. आणि मग पटापटा येऊन आम्ही दोघींनी सगळी तयारी केली. रेणुकाचे सत्यनारायण एका बाजूला झालं. 4 ते 8पर्यंत पुरणपोळ्याचा स्वयंपाक. आता पुरणपोळ्या म्हणलं की मग ते कुरडई पापड हे ते आलंच, आणि ते केल्याशिवाय आपला परिपूर्ण स्वयंपाक होत नाही, आपलं मन पण राहत नाही. त्याच्याबरोबर सत्यनारायणाचा प्रसाद, पंचामृत हे सगळं करत करत होलिका पूजन पण झालं आणि दिवसभराचा सगळा कार्यक्रम पण. आणि ठेवलेलं मनात, म्हणजे सांगायचं आहे काय थोडक्यात, आपल्याला जर मनात एखादं मन साफ ठेवून ध्येय ठेवलं ना तर ते करायचं आहे म्हटलं तर ते आपोआपच समोरून पण तितकंच घडत राहतं. ह्याचाच अर्थ की देवाचा पण आपल्या पाठीशी कुठंतरी हात असतो आणि ते करता करता आपल्या नकळत होऊन जातं चांगल्या गोष्टी. आणि विशेष म्हणजे इतका स्वयंपाक सुंदर झाला माझा त्या दिवशीचा. त्यात काय झालं, रेणुकाच्या आईनं डाळ दिलेली होती ती घरची होती. त्याचं इतकं सुंदर पुरण बनलं. आणि पुरण पण पुरणाचा स्वयंपाक इतका सुंदर होता की त्याच्यात आमटी करायची झालं तर हां, त्या रीलमध्ये पण मी सांगितलं होतं की आपण कधीतरी डाळ वगैरे वाटून घालायची. तर कधी डाळ वाटून घातली नाही किंवा कांदा टॅमॅटो नाही घातला तरी चालतो. आपल्या पद्धतीने ज्या त्या वेळेला जरा वेगळ्या वेगळ्या प्रकारची आमटी खायला मिळाली ना की मग आपल्याला पण बरं वाटतं आणि समोरच्यानं खाल्लेल्या ज्याचे चेहऱ्यावर आनंद येतो ना, त्यामुळं आपल्याला एक प्रकारची आपण केलेल्या कामाची पावती मिळते. आणि मी काय करायचे, दरवेळेला मागच्या ह्या 2-4 वर्षात मी बाहेर स्वयंपाकाला जायचे. मग त्या आयडिया माझ्या डोक्यात बसलेल्या होत्या. मग प्रत्येकाच्या आपल्याला आयडिया येत राहतात ना, त्यातून आपण नवीन काहीतरी शिकत राहतो. मग मला जर वाटलं आज ह्या वेळेला दालचिनीच्या फ्लेवरची करायची आहे तर दालचिनी, कधी जिऱ्याच्या फ्लेवरची करायची आहे तर जिऱ्याच्या फ्लेवरची. आणि अलीकडं काय करतात नवीन पोरी, ग्रेव्ही टाईपच प्रत्येक वेळेला वाटण करतात. तर ते ग्रेव्ही टाईप वाटण करायचं नाही. म्हणजे काय तर, येळवण्याच्या आमटीत जर आपण कांदा घातला, टॅमॅटो घातला
तर मग रोजचीच प्रत्येक भाजीला एकच चव राहते. मग तसं न करता जर आपण हे केलं ना, तर आता इथं बघा आमच्या सत्यनारायणाची पूजा. केळीचा खुंट नव्हता म्हणून मी एक रोप तयार करून ठेवले. एक खुंट जिवंत अगदी तिथं केळीच्या ह्याच्याजवळ ठेवलेला असतो. कुठल्याही झाडांचं नुकसान न करता घरच्या घरी आम्ही सोप्या पद्धतीनं असं सत्यनारायण मांडतो. हा आमचा दुसरा सत्यनारायण होता. मागच्या वेळेला मी एकच केलेला, ते इतकंसं जमलं नाही आम्हाला, गडबडीत कसं मांडायचं काय नाही. पण आपण सगळं करतो तर आता सत्यनारायण काय अवघड.